परत कन्सेप्ट सांगा. पुढील कोणत्या घटकांचा समावेश केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात होत नाही? आता इथं भांडवली खर्च, महसुली खर्च, भांडवली उत्पन्न, महसुली उत्पन्न, अर्थसंकल्पाची रचना माहिती पाहिजे तुम्हाला. अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न, उत्पन्नात महसुली, भांडवली, खर्च, खर्चात महसुली, भांडवली हे क्लिअर पाहिजे. तर काय येईल याच्यामध्ये सांगा पटकन पर्याय. ह्याच्यामध्ये फक्त ड हा ऑप्शन येईल असं किती जणांनी लिहिलं आहे? नाही ना? आणि जर लिहिलं असेल तर याचा अर्थ तुम्ही मग सिली मिस्टेकमध्ये अडकला. इथं भांडवली खर्च बघून जर कोणी ड कडे गेला, का गेला? कर्जाकडं. किती जण सापडले ह्या ट्रॅकमध्ये? ऑफलाईन आले नाही ना? व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ अलर्टनेस वाढला तुमचा. हे उत्तर नाही त्याचा. मी काय म्हणतो ते नीट शांततेने बघत जा. आता ऑनलाईनवाल्यांनी चेक करा स्वतः. तुम्ही जर ह्या कीवर्डमुळे जर अडकला असाल तर बेस्ट. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करताय पण प्रश्नामध्ये गोंधळ घालताय. मग ह्याच्यात हे भांडवली खर्चाचा पार्ट येतो का? नाही येत. हे येतं का? हे येतं का? मग हेच तर विचारलं की भांडवली खर्चामध्ये कशाचा समावेश होत नाही. हे भांडवली खर्चाचा समावेश होतो का? होतो. जर प्रश्न असा असेल तर भांडवली खर्चात कशाचा समावेश होतो हे नाहीये समजा. हा, हे कटच केलं मी. आता उत्तर सांगा काय हो? चालेल. असं पटापट उत्तर देता आलं पाहिजे. किती फिरू द्या ना आयोगाने प्रश्न. होतं म्हणलं तर काय, होत नाही म्हणलं तर काय. याचा अर्थ तुम्ही जर कितीही प्रश्न फिरवला तर उत्तर देऊ शकता. याचा अर्थ काय? कन्सेप्ट क्लिअर. तुम्हाला क्लिअर कट माहिती उत्पन्नात काय येतं, खर्चात काय येतं, महसुलीत काय येतं आणि भांडवलीत काय येतं. सो या प्रश्नामधून काय सांगायचं मला? क्लिअर कट उत्पन्न, महसुली, भांडवली बायफर्गेट करा. क्लिअर कट खर्च, महसुली, भांडवली बायफर्गेट करा. कशात काय येतं हे सांगितलंच पाहिजे. आणि प्रेशरमध्ये तिथं एका तासाच्या आयोगात तिथं गोंधळ होतो, नाही कळत, लक्षात येत. आणि हे नाही, हे सगळ्यात शेवटी घात करतो बघा. हे मी नाही, आयोगाचं सांगतो तुम्हाला. आयोगाचे किती वाक्य दाखवू शकतो मी विथ PYQ की एकदम शेवटी वाक्य फिरवतो आयोग आणि त्याच्यानुसार उत्तर बदलतं. आता ह्याच प्रश्नाची 2 उत्तर आहेत का नाही? जर मी हा शब्द काढला तर उत्तर काय? 3. आणि हा शब्द ठेवला तर काय येतं उत्तर? कळालं? सो तयार राहा.